सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मनापासून हार्दिक स्वागत आहे. बघा, 11 ऑगस्टला एक मीटिंग होणार आहे. कशा संदर्भात? सेवा प्रवेश नियम ठरवण्यासंदर्भात. ओके. आणि त्या अनुषंगानं जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्हाला पाठवतो आहे. काही विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट करतात, त्याच्याकडे तुम्ही पण लक्ष देऊ नका. ओके. जाहिरातीची प्रोसेस एक असते आणि परीक्षा कधी होईल तर एक अंदाजित लक्षात घ्या. बिंदू नावावली क्लिअरिटी आल्यानंतर त्यांनी 4 दिवसामध्ये देखील जाहिरात प्रसिद्ध करू शकतात. परंतु शासन आहे, सरकारी काम थोडंसं धीम्या गतीनंच होतं हे तुम्हाला माहीत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन परंतु जाहिरातीचं प्रोसेस जी आहे ती एकदम अचूक दिशेनं चालू आहे हे वेगवेगळ्या JR वरून लक्षात येते. फक्त एवढंच आहे की जे होतकरू मुलं आहेत त्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं एवढंच अपेक्षा आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आरोग्य विभागाच्या MPW 199 रुपये, सॅनिटरी इन्स्पेक्टर 299 आणि ANM 200 वगळता बाकी सगळे जे कोर्स आहेत 149 रुपयेमध्ये आहेत. आणि तलाठी जी आहे 5000 PYQचा सराव करून घेणार आहे. 199 फी आहे त्याचं. मॅथ आणि रिजनिंगचं विश्लेषणसह तिथं आपण उपलब्ध करून देणार आहोत. हा झाला एक मार्केटिंगचा भाग. परंतु आता ते JR काय आहे ह्याचं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं ही आरोग्य विभाग परीक्षा या नावानं चॅनल आहे आणि @आरोग्य एक्झाम हे जे आहे त्याचं म्हणजे नाव सर्च करा, हे येऊन लागेल. त्या ठिकाणी सगळी PDF जी आहेत ते सगळ्या PDF तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आणि तलाठीची जी आहेत आपण 50 मोफत टेस्ट देणार आहोत ते देखील या ठिकाणी आहेत. म्हणजे ते सांगायचा उद्देश म्हणजे ॲक्च्युली तुम्ही कोर्स नाही बी घेतला तरी तुम्हाला इथं बऱ्याच गोष्टी उपलब्ध होऊन जातील. ना ठीक आहे. आता PDF तुम्हाला मी आहे ते व्यवस्थितरित्या समजावून किंवा वाचून दाखवतो. बघा, हे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांचं आहे. पत्राची तारीख आहे 8 ऑगस्ट. ओके. तर त्या अनुषंगानं पाहू तर बघा, प्रति कार्यक्रम प्रमुख सर्व आणि उपसंचालक आरोग्य सेवा सर्व आणि तारीख काय, आपली जी मीटिंग होणार आहे त्या आरोग्य विभागाची सेवाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी ते दिनांक आहे 11 ऑगस्ट 2026. 11 ऑगस्ट 2026. तर मग बघा काय म्हणलेलं आहे त्याने, आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांचे अधीनस्थ गट क व गट ड. बघा, एक सांगतो तुम्हाला, गट क आणि गट ड च्या जागा ह्या 8500च्या जवळपास निघू शकतात. हे माझा अंदाजित आकडा आहे. ॲक्च्युली त्याने तर फिक्स दिलेलाच आहे. जवळपास 7000 प्लसच्या जागाचा आकडा त्यांच्याकडून आलेला आहे मागच्या वेळेसच. तर आता बिंदू नामावली म्हणजे कसं असते, SC प्रवर्ग, ST प्रवर्ग, प्रत्येक जिल्ह्याने कसं पेसा, नॉन पेसा, ही एक बऱ्याच गोष्टी असतात जे कायदेशीर भानगडी होऊ नये. आता तुम्हाला एक सांगतो, असं करण्याचं मागचे कारण होतं, TET परीक्षा झाली, टेट परीक्षा झाली, शिक्षक भरती झाली. पेसा नॉन पेसाच्या त्या एक केसमुळं आदिवासी जी बांधव आहेत त्यांना अजूनही परमनंटली तिथं जॉईन करून घेतलेलं नाही. आत्ता कुठं ते जॉईन करून घेतात. मग ही गोष्टी तुम्ही जॉईन झाल्यावर तुमच्या माथी पडू नये, ही सोपी गोष्ट नसते. एकतर स्ट्रगल करताय तुम्ही, त्यामुळे ह्यांना थोडा वेळ लागला. परंतु पेसा नॉन पेसा क्लॅरिटी, बिंदू नामावली क्लॅरिटी आणि कुठलीही केस कोर्टात नाही जाणार, ही गोष्ट महत्त्वाची आहे. ओके. ही व्हिडिओ तुम्हाला थोडासा समजून घेण्यासाठी प्रत्येकाला मी रिप्लाय देऊ शकत नाही म्हणून ही व्हिडिओ आपण बनवतो आहे. ही प्रत्येक गोष्ट तुम्ही ध्यानात घेऊन घ्या. आता कमेंट ज्यांना निगेटिव्ह करायचे ते करू शकतात. काही ज्यांना प्रश्न असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. ओके. आणि आपला एक संपर्क क्रमांक आहे 89 56 13 13. SI MPWच्या विद्यार्थ्यांना काही अडचण असली तर त्या संदर्भात व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. ओके. ही गट क आणि गट डच्या पदाच्या संवर्गाच्या संदर्भात हे झाला. संवर्गाच्या सेवाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी या कार्यालयामध्ये 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. करिता सदर बैठकीसाठी संबंधित कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी सोबत जोडलेल्या बैठकीच्या विषयसूची अजेंडानुसार आवश्यक त्या माहितीसह तसेच माहितीच्या सॉफ्ट कॉपीसह या कार्यालयात उपस्थित राहावे. ओके. पुन्हा एकदा सांगतो, मंगळवारी हिची बैठक होणार आहे. ओके. आता असे ह्या पत्रावरून असं वाटते की यांचं बिंदू नामावली झालं असेल, आता ते आपल्यापर्यंत आलेलं नसेल. आता बिंदू नामावली क्लिअर झाल्यामुळे जागा किती आहेत का आणि क्लिअर झाला असेल बहुतेक, बरोबर. मग त्यानंतर काय मग आता सेवा प्रवेश वगैरे ठरवायचं का काय ह्या संदर्भात आहे. ओके. या अनुषंगानं पत्र आहे. मग आता बैठकीचा अजेंडा किंवा विषयसूची काय आहे त्या संदर्भात सांगतो. आकृतीबंधानुसार म्हणजे ॲक्च्युली झालेलंच असेल. गट क व गट ड या संवर्गाचा संस्थानिहाय मंजूर भरलेल्या रिक्त पदांचा तपशील सादर करणे सोबत आकृतीबंध पडताळणीस घेऊन येणे. आकृतीबंधानुसार गट क व गट ड म्हणजे हो का आकृतीबंध घेऊन यायचे, बरोबर, म्हणजे ऑलरेडी झालेला आहे. या संवर्गाचा पदनिहाय सरळ सेवा पदोन्नती पदाचा मंजूर भरलेला रिक्त पदांचा स्वतंत्र तपशील सादर करणे.
ओके, ह्यांना तिथं जाऊन सादर करायचं आहे. म्हणजे ऑलरेडी काम झालेलंच आहे. जागा किती आणि किती आहे, किती नाही का नाही. ओके, नवीन निर्माण झालेल्या संस्थांसाठी मंजूर झालेल्या पदांचा तपशील, मंजूर भरलेल्या रिक्त सादर करणे. आता मी तुम्हाला एक मागे PDF दाखवली होती. त्या एका PDF मध्ये कोणताच विद्यार्थ्यांना असं म्हणत नव्हतं की MPWच्या जागा नाहीत, असं म्हणत होतं प्रत्येक विद्यार्थी. परंतु ॲक्च्युली जर तिथं सरळ जर बघितलं आणि ठराव जो आहे म्हणजे त्या पत्रातला जो काही निर्णय आहे त्यानुसार MPWच्या 158 जागा त्या स्पष्ट उल्लेख होत्या. ओके, स्पष्ट होत्या, परंतु ते वाचले नाही कोणी. आणि ANMच्या 158 जागा स्पष्ट होत्या, म्हणजे 158 जागा फिक्स येणार, त्यात काही डाऊट नाही. आता 158 जागा म्हणजे काय, जिथं उपकेंद्र निर्मिती झालेल्या प्रत्येक ठिकाणी एक एक सेवक आणि एक एक म्हणजे जे MPW बहुउद्देशीय कर्मचारी आणि ANM हे लागणारच आहे. ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर पुढे आहे नवीन निर्माण झालेल्या संस्थांची बांधकामाची सद्यस्थिती. हे तर त्यांच्या बाबतीत आहे. प्रशासकीय बदली झालेल्या एकूण कर्मचारी संख्या पैकी कार्यमुक्त झालेल्या कर्मचारी संख्या तसेच रुजू झालेल्या कर्मचारी संख्या सादर करावी. हे सगळं आता जाहिरात येण्यासाठी. ओके, जिल्हानिहाय बदल्या वगैरे होतात. प्रशासकीय बदली झालेली किती कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आले नाहीत आणि अथवा रुजू झाले नाहीत याची सहकार्याने माहिती सादर करणे. विनंती बदल्यावरची सद्यस्थिती सादर करावी. ही कसं असते, ही गोष्टी जी आहेत ह्या दोन महत्त्वाचे मुद्दे काय आहेत माहिती आहे का. कुठल्याही नवीन बांधवाला म्हणजे एकतर भरती करायचं असतं ना, त्यावेळेस जे आपले जुने कर्मचारी बांधव आहेत जे सध्या प्रायोरिटीवर आहेत त्यांना बदली म्हणजे त्यांच्या सोयीची बदली म्हणा, कोणाचे आई वडील आजारी असतात त्यामुळे त्यांना गावाकडे जायचे असते, हे काम त्यांना करून घ्यावं लागते, कारण त्यांचा तो अधिकार आहे. भविष्यात तुम्ही देखील सिनियर होणार त्यावेळी तुम्ही देखील तिथं हाच अधिकार मागून घेणार, प्रमोशन असो काय असो. मग ह्यांचं पूर्णपणे क्लिअर झाल्यावरच तुम्हाला ते बिंदूनामावलीनुसार जाहिरात काढतील. हे अशा प्रकारे हे पत्राचा अर्थ आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या आरोग्य विभाग परीक्षेसाठी तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे, जसं मुंबई बेससाठी फॉर्म भरला असेल तुम्ही मुंबई बेसचं हे पुस्तक घेऊ शकता. प्रश्नसंच एकदम बेस्ट आहे. त्यांचं स्वच्छता निरीक्षक पदासाठी स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी आणि TCS मार्फत जेवढे परीक्षा होणार आहेत ओके त्यासाठी एकदम चांगलं वर्ग म्हणजे मॅथ, रिझनिंग, गणित, बुद्धिमत्ता आणि इतर जे काही परीक्षा पॅटर्न समजून घेण्यासाठी विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच तुम्ही अवश्य घेऊ शकता. आणि अंगणवाडीची जाहिरात आलेली आहे, तुमच्या ताईंना वगैरे सांगून द्या. हे अंगणवाडीचे पुस्तक दोन्ही घेऊ शकता. आणि TCS IBPS जे TCS 25,000 प्लस वन लाईनर स्वरूपात प्रश्न आहेत, जी केला जास्त लोड घ्यायचं तुम्हाला गरज नाही. एक लक्षात आलं माझं सांगायचं. आणि आपली मंगळवारी अर्थात ज्या दिवशी बैठक आहे त्या दिवशीच आरोग्य विभाग तांत्रिक डायरी ही 6वी आवृत्ती पुस्तक उपलब्ध होणार आहे. ऑलरेडी आरोग्य संच उपलब्ध झालेला आहे. हे सांगायसाठी 2 मिनिट तुम्ही वेळ दिला ऐकून घेण्यासाठी, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि येणाऱ्या काळात जे अपडेट असेल मी तुम्हाला ते कळवतोच. आणि तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवा ही अशी विनंती करतो आणि थांबतो. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.